नमस्कार, केबी मराठी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आपल्या सोबत भाजप शिवसेनेची युती झाली तर या संदर्भात वैजापूर तालुका कट्टर शिवसैनिक शिंदे गट, तर या संदर्भात आपल्या सोबत पिंपळगावचे तर खंडाळा तर सरपंच आहे, तर यांची काय प्रतिक्रिया आहे. जी युती झाली तर या संदर्भात आपला परिचय. मी राजेंद्र निवृत्ती काटे, पिंपळगाव खंडाळा सरपंच आणि मूळचा शिवसैनिक. तर युती झाली. युतीचा धर्म आम्ही याच्या अगोदर पाळीत आलेलो आहे. पण जी युती झाली, युतीची घोषणा झाली, आमदार साहेबांनी, माननीय आमदार साहेब रमेश पाटील बोरनाळे सर यांनी पण युती मान्य केली. भाजपाचे वरिष्ठ नेते अतुलजी सावे साहेब, भागवतजी कराड साहेब आणि संजयजी केनेकर साहेब आणि आमचे खासदार भुमरे साहेब यांनी पण युती फायनल केली. पण ग्राउंड लेवलवर जे बीजेपीचे उन्मत्त झालेले कार्यकर्ते आहे, त्यांना कशाची गुमराही आली, त्यांनी युती तोडण्याच्या भावना व्यक्त केल्या. अतुलजी सावे साहेबांची गाडी अडवली, भागवतजी कराड साहेब यांची पण गाडी अडवली आणि आम्हाला युती मान्य नाही, युती तोडा अशी भूमिका घेतली. तर या ग्राउंड लेवलच्या भाजपच्या कार्यकर्त्यांना कशाची मस्ती आली बा. आज रोजी 2 दिवस झाले युती डिक्लेअर होऊन आमच्या वैजापूर मधील प्राध्यापक आमदार रमेश पाटील बोरनाळे सर यांच्या एक शिल्लक कार्यकर्त्याची सुद्धा कमेंट नाही किंवा स्टेटमेंट नाही, आम्हाला युती मान्य नाही, आम्ही युती करणार नाही, आम्ही भाजपच्या विरोधात काहीतरी षडयंत्र करू, असं कोणाचं स्टेटमेंट नाही. पण हे भाजपचे जे खालच्या स्तराचे जे कार्यकर्ते, वरिष्ठ नेत्यांनी युती केली, पण हे युती तोडण्याची भाषा करता. तर यांना कशाची गुमराही आली हे पण आम्ही जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीत आता दाखवून देणार. नाही, जे युती झाली तर या संदर्भामध्ये बघा, जे फॉर्म भरलेले का बा, आता जे काही कार्यकर्त्यांनी टोटल पक्षांनी का बा कार्यकर्त्यांचे फॉर्म भरले, या संदर्भात कार्यकर्त्यांची भूमिका अशी आहे का बा आम्ही फॉर्म काढणार नाही. तर या संदर्भामध्ये आपली काय प्रतिक्रिया. एक सरपंच जबाबदार आपला नेटवर्क आहे. नाही, आमच्या तालुक्याचे माननीय आमदार साहेब रमेशजी बोरनाळे सर यांनी 5 जिल्हा परिषद सर्कल आणि 10 जिल्हा पंचायत समिती गण याच्यासाठी बी फॉर्म दिलेले. याच्या व्यतिरिक्त 5 जिल्हा परिषद आणि 10 पंचायत समिती गणाच्या व्यतिरिक्त बी फॉर्म आम्ही कुठल्याही आमच्या कार्यकर्त्याला देणार नाही. आणि जो बंडखोरी करीन त्याच्यावर आम्ही आमदार साहेबांच्या इथं आपण जो आपल्या पक्षाचा आदेश मानणार नाही त्याच्यावर आपण कारवाई करणार आहे, त्याला आपण पक्षातून हकालपट्टी करणार आहे, असे आमदार बोरनाळे सरांचे आदेश आहे. पण भाजपच्या कार्यकर्त्याची इतकी प्रतिक्रिया चालू आहे सोशल मीडियावर, काही पण कमेंट करताय. बघू जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निकालानंतर त्यांना पण आम्ही कमेंट मध्ये उत्तर देऊ. ते वैजापूर तालुक्यामध्ये बघा, ते संजय पाटील असतील, पुन्हा त्याच्यानंतर आपले रामारी बाबू असतील सभापती माझी, पुन्हा त्याच्यानंतर नाही का सर्व पदाधिकारी का जे आतापर्यंत आमदार साहेबाला जे धरून राहिले, तर टायमवर त्यांनी का बाजूला हे घेतलं नाही. माननीय रामारी बापू जाधव यांनी आमदार साहेबाचा शब्द डावललेला नाही. रामारी बापू जाधव यांनी कुठल्याही पक्षाचं बी फॉर्म भरलेलं नाही, फक्त शिवसेना शिंदे गटाचाच बी फॉर्म भरलेला आहे. आणि संजय पाटलांचा विषय राहिला तर संजय पाटील निकम या आता 1-2 महिन्यापूर्वी आमच्या उबाटामधून शिंदे गटामध्ये आले होते आणि त्यांची काय इच्छा, इकडे जीव मिळाला नसेल, काय झालं नसेल, तर त्यांनी परत घरवापसी केली. आम्ही त्यांना पण जय महाराष्ट्र करतो, काही अडचण नाही. संजय पाटील निकम त्यांच्या भूमिका अशी ऐकून होतो बा, त्यांना शिवसेनेचं तिकीट का बा दिलं जाईल आमदार साहेबांकडून, तर याच्यावर संजय पाटलांना का डावललं बा असं. संजय पाटील निकम भाऊ यांना आमदार साहेबांनी शिंदे गटाकडून
तिकीट फिक्स शिवर गटासाठी उमेदवारी डिक्लेअर केलेली होती. पण जसं नगरपालिकेला झालं, महानगरपालिकेला झालं, शिवसेना भाजपची युती झाली नाही अशी एक भूमिका होती सगळ्या नेत्यामध्ये, कार्यकर्त्यामध्ये. कारण जिल्हा परिषद पंचायत समितीला पण युती होणार नाही, त्या उद्देशाने संजय पाटील निकम यांना शिवसेना शिंदे गटामार्फत उमेदवारी शिवर गटामधून फायनल केलेली होती. पण वरिष्ठ नेत्यांनी युतीमध्ये शिवर गट हा भाजपला सोडला. त्याच्यामुळं आमदार साहेबांनी सुद्धा त्यांना चोरून असा किंवा आंदोलन खालच्या नाही फॉर्म दिलेलाच नाहीये. त्याच्यामुळे त्यांनी परत घरवापसी केली. त्याच्याबद्दल आमचा काही विरोध नाही. बरं, आता ते आता उभाटा गटाकडून लढताय तर सुनील पैठण वगैरे ते सुद्धा रिंगणामध्ये आहे बीजेपी कडून. तर या दोन्ही मध्ये का बा तुम्हाला कोण योग्य उमेदवार योग्य राहील तुमच्यासाठी? आम्ही माझ्या मते तर मी दोघांना पण शुभेच्छा देतो आणि दोघांतून कोणी बी निवडून येईल त्यांना माझी शुभेच्छा राहील. मी केव्ही मराठी न्यूज साठी संदीप गायके, वैजापूर.